मॉर्निंग झालेली आहे. मॉर्निंग की आफ्टरनून नक्की काय म्हणायचं तुला? मॉर्निंग मगाशीच झाली आहे. ऑलमोस्ट आता आफ्टरनून व्हायला आली आहे आणि अंकिता बनवते लंच. आणि लंचला आज करणार आहे अंकिता इडली. बऱ्याच दिवसांनी इडली, खूप दिवसांनी इडली. पण आज माझं काय झालं ना, काल आम्ही बाहेर गेलो होतो त्याच्यामुळे इडलीचं पीठ घरात नव्हतं भिजवलं गेलं. मग येताना मी इडलीचं पीठ घेऊन आले होते. राहुलला सकाळी सुद्धा आज टिफिनला इडल्या दिल्या होत्या आणि मग आम्हाला सुद्धा आज मस्त इडली, चटणी आणि सांबार करणार आहे. हे सेकंड बटनला पाणी घालायचंय. पाणी आणि इथे डाळ लावलेली आहे आणि इथे आता अंकिता पीठ काढतेय. राहू आलाय वाटतं खेळून. झालं खेळून या. आज फ्रायडे की थर्सडे? आज फ्रायडे. काय आहे फ्रायडेला? फ्रेंडने सांगितलं. आणि मगाशी मी जसं म्हटलं, आज मी रेडीमेड पिठाच्या इडल्या करणार आहेत. मोस्टली मी घरीच पीठ भिजवते. त्यावरती मी ब्लॉग सुद्धा 1-2 शेअर केलेले आहेत की पीठ सुद्धा किती प्रमाणात घेते, काय काय ऍड करते. पण काल मला खरंच वेळ नाही मिळाला, त्याच्यामुळे मग मी आज रेडीमेड पिठाच्या हे बदल काल बंद करा. हो, बटन बंद कर. मीठ आणि थोडंसं पाणी ऍड करायचं. मशीन झालं वाटतं. आज मशीन पण माझं दुसऱ्यांदा लावलं गेलंय, कारण आज जरा माझं सगळं साफसफाई सुरू आहे. आता झालं का फायनली खेळून? मॅगी आहे ना, मला माहिती. मॅगी आपण मॅगी आता इडली करणार ना. इडली करते परत. कशी झालेली रे? चांगली झाली होती ना. 5 ना, मस्त झालेली ना. खाल्ले का ड्रायफ्रूट? पीठ माझं छान सगळं भिजवून झालंय. आता मी पटकन पटापट इडल्या लावून घेते. आणि या आमच्या इडली पात्रात एका वेळेला 13 इडल्या होतात. इथे वर तुम्ही बघू शकता छोट्या छोट्या आकाराच्या 5 आणि खाली 4-4चे 2 सेट. इडल्या एकीकडे आपल्या होत आहेत. सांबारासाठीची जी डाळ लावली होती त्याचा कुकर सुद्धा झालाय. आता वाफ जाईपर्यंत मी करून घेते चटणीची आणि सांबाराची तयारी. सो त्यासाठी मेन तर लागणार आहे कोथिंबीर. सांबारासाठी आपल्याला टोमॅटो हवा आहे. सो हे सगळं एक एक काढून घेते. चटणीसाठी खोबरं आणि मिरच्या. चटणी मी आता इथे करायला घेतलीये. खोबऱ्याचे तुकडे, मिरची, आल्याचा तुकडा, थोडीशी कोथिंबीर, त्यानंतर थोडंसं जिरं आणि हे जे आपलं डाळ असतं ते यात थोडंसं ऍड करते. चवीनुसार थोडंसं मीठ आणि अगदी थोडीशी साखरेची कणी ऍड करते. चटणी इथे आता आपली झाली आहे. फोडणी घालू तरी चटणीला? हा, वरण. अशी पण चांगली लागते ना? हो, अशी पण चांगली लागते. इडल्या इथे आपल्या झालेल्या आहेत. जरा गार करायला बाहेर काढून ठेवते त्या. तोपर्यंत माझा एकीकडे सांबार करून. झाली गरम असतील ना, चटका बसेल. 2 मिनिटं थांब, मी सगळं पटापट काढते एका आपल्या ह्याच्या बाउल मध्ये आणि मग तुम्हाला वाटते. साधी इडली हवी का फ्राईड इडली? आधी साधी हवी असेल. साधी फ्राईड इडली कधी, जेव्हा आता उरतील ना मग संध्याकाळी पाहिजे फ्राईड. तर मस्त आपल्या इथे आता सांबार होतोय. इडल्यांचा पहिला घाणा झालेला आहे. इथे चटणी सुद्धा तयार झालेली आहे आणि आता आम्ही मस्त लंच एन्जॉय करणार आहोत. इडली, चटणी, सांबार.
पोटभर लंच करून झालेलं आहे आणि ओटा वगैरे सुद्धा माझा सगळा आवरून झालाय. भांडी मी थोड्या वेळाने घासणार आहे. त्याआधी आज जसं मी मगाशी म्हटलं, आज सकाळी मी टेरेस पूर्ण आवरून घेतलेली आहे. सो तिथे काही जी मी म्हटलं जुन्या आमच्या काही ओढण्या असतील किंवा काही आपण म्हणतो ना एक्स्ट्राचे जे काही आपण घालत नाही कपडे असे काही ठेवलेले असतात, ते जे सगळं होतं ते आज मी धुतलेलं आहे. सो पहिले ते आता मी सगळं वाळत घालते. आज आणि जसं म्हटलं सकाळपासून साफसफाई सुरू आहे. सो बेडशीट्स, उशांची कवर्स हे मी आधीच वाळत घातलेलं आहे. आणि जसं म्हटलं आज मी टेरेस आवरली आहे. सो राऊच्या कपाटावरती एक छान असं कॉटनचं फडकं मी घालून ठेवते. त्यानंतर इथे राऊच्या काही गाड्या आहेत. त्याच्यानंतर एक आमचा शूजचा एक्स्ट्रा जे आमचे शूज असतात त्याचा एक रॅक इथे आम्ही ठेवलेला आहे. सो असं या सगळ्यावरती धूळ बसू नये म्हणून असे जे एक्स्ट्राचे काही आपल्याकडे फडकी असतात ते आम्ही घालून ठेवतो. आज सगळं स्वच्छ झटकून मी हे धुवून ठेवलंय. वाळलं की परत पुन्हा इथे सगळं ते लावून ठेवेन. राऊचा इथे तुम्ही बघू शकता हा जो खेळ आहे तो सुद्धा मी एका पिशवीत बांधून ठेवलाय. तो आता मला बेडमध्ये ठेवायचा आहे, पण त्याआधी हे सगळं वाळत घालते. राऊचा हा गेम मी जो या पिशवीत बांधून ठेवलाय तो मी आमच्या या बेडमध्ये ही जी एक मोठी बॅग आहे त्यात सगळं आता ठेवून देणार आहे. मुद्दाम म्हणून मी आणि असा पुढेच ठेवलाय म्हणजे जर पुन्हा परत राऊला लागेल तर मला काढून देऊ शकते या बॅगेतनं. बेडचं हे स्टोरेज ओपन केलं आहेच तर मला आज पडदे सुद्धा बदलायचे आहेत, हॉलचे पण आणि बेडरूमचे सुद्धा. हे एक्स्ट्राचे जे सेट आहेत ते सुद्धा बाहेर काढून ठेवते. हॉलमधल्या या उशा आहेत त्याची कवर सुद्धा मला बदलायची आहे. त्यानंतर हे जे सोफा कवर आहे ते सुद्धा चेंज करायचं आहे. त्यामुळे हे जे सगळे एक्स्ट्राचे सेट आहेत ते मी आता बाहेर काढले आणि ह्यातलं एक्स्ट्राचं जे आमचं सोफा कवर आहे ते आता खराब झालंय. सो तात्पुरतं आता मी या बेडशीट घालणार आहे. आणि आत्ता आम्ही हे पडदे लावलेत पण आता ते जरा धूळ झाली आहे त्याच्यावरती, खराब झालेत. सो आता हे मी काढून टाकणार आहे आणि त्याच्याऐवजी हे लावणार आहे. सोफा आज आवरते तर मला एक कमेंट आली होती एका ताईंची की अंकिता तुमच्या हॉलमधले आणि हा जो सोफा आहे याच्याबद्दल थोडीशी माहिती देशील का. तर आमचा हा जो सोफा आहे हा सोफा कम बेड आहे. म्हणजे इकडनं हा पुढे खेचला की बेड ओपन होतो ह्याचा आणि त्याला खाली स्टोरेज आहे. आणि हा जो सोफा आहे हा सिंगल सोफा आहे. फक्त हे आपण जर उचललं तर इथे आतमध्ये तुम्ही बघू शकता इथे सुद्धा स्टोरेज आहे. सो हे दोन्हीही सोफे आम्ही उल्हासनगरच्या लोकल मार्केटमधनं घेतले. थोडंसं आमच्या वॉल्स व्हाईट कलरचे आहेत त्याला कॉम्बिनेशन मग ठरवून दोन्हीचा कलर आम्ही सेम घेतलाय. तुला इथे सायकल चालवायची आहे का राहू? 2 मिनिटं थांब, मी पटकन हे सगळं आवरून घेते पसारा आणि मग चालू. का सगळे बलून फोडून टाकले? दोन्हीही सोफे आता माझे मस्त आवरून झाले आहेत. सगळ्या उशांची कवर्स बदलली आहेत. सोफा कवर जसं म्हटलं आता खराब झाले तर त्याऐवजी या ज्या स्वच्छ धुतलेल्या बेडशीट्स होत्या तात्पुरत्या त्या टाकल्यात मी इथे. आता फक्त हे पडदे चेंज करायचे आहेत पण हॉलचा जरा पडदा चेंज करायला मला पुष्करची हेल्प लागते कारण इथे स्क्रू आहेत काढायला. पण त्याचं आता सध्या ऑफिस सुरू आहे. सो नंतर हे पडदे सुद्धा आम्ही चेंज करू. काय केलंस बघू दे. कशाला राहू, खराब झालं ते. आता आजी ओरडेल आली तर आजी म्हणाले काय केलंय राहू. मग काय सांगशील आजीला? राहू दे. शाळा माझी कामं सुरू आहेत आणि राहूची कामं करतोय इथे. एवढं सगळं आवरेपर्यंत ऑलमोस्ट चहाची वेळ झालेली आहे. वाजले 4:15 आणि आज चहा करत नाहीये. आज मी करणार आहे कोल्ड कॉफी. ऍक्च्युली मगाशी इडली खाऊन झाल्यानंतरच आम्हाला टेम्प्ट झालं होतं की कॉफी पिऊया आपण, पण त्यावेळेला इतकं पोट भरलं होतं सो म्हटलं चहाच्या वेळेला करूया. सो आता मी कोल्ड कॉफी करणार आहे. आज जरा दुपारचा आराम स्किप केलाय, सगळी कामं आवरून घेतली आहेत. तरी पडदे प्रकार राहिलेला आहे पण तो जरा मला संध्याकाळच्या वेळेत आता पुढे करता येईल. सो मस्त कोल्ड कॉफी बनवते आता. कोल्ड कॉफीला तर मेन पाहिजे बर्फ. सो बर्फ काढून घेते मी. साखर संपली नेमकी माझी या डब्यातली, ती पण काढून घेते. आणि कोल्ड कॉफी काय सोपी आहे एकदम. कॉफी, बर्फ, दूध आणि साखर.
इथे आता आपली कोल्ड कॉफी तयार झालेली आहे आणि आज मस्त सकाळी इडली चटणीचा बेत केलेला, घरातल्या बरीचशी कामं आवरून झालेली आहेत आणि आता आम्ही मस्त कोल्ड कॉफी पिणार आहोत.